नमस्कार. तुझा जन्म तारी मानवा, भाग्योदय नित तुझ्या उत्सवा, कनकनगरी सुख विसावा, पुनः पुनः तो येई प्रत्यया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथल्या परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात 28 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 असा संपन्न झालेल्या परमहंस भालचंद्र बाबा महाराज यांचा जन्मोत्सव अगदी ह्याच सद्गुरू वर्षावात प्रत्येक भाविक भक्ताला भालचंद्र महाराज कृपाशीर्वादाने ओतप्रत भरून ओसंडून वाहत होता, पण उतू जात नव्हता. परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनी आखलेल्या विधिवत धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी परमहंस भक्तीचा रस प्रत्येक भाविक भक्ताच्या झोळीमध्ये भरून जीवनाच्या पात्राला सत्पात्र करून गेला, अशीच भाविकांची प्रतिक्रिया होती. रविवारी 28 जानेवारीला नित्य धार्मिक विधी तसेच काकड आरतीने या सर्वांची सुरुवात झाली आणि 28 जानेवारीलाच सकाळी 10:30 ते 12:30 अशी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. त्यानंतर महाप्रसाद व नंतर आरतीचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र महाराज महारुद्र स्वाहाकार संपन्न झाला. दुपारी कणकवली शाळा क्रमांक 3च्या मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले. संध्याकाळी आदर्श संगीत विद्यालयाचे बबन कदम सर यांच्या विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय तबला वादनाने भाविक भक्तांच्या संगीताच्या ताल तथा ठेक्याची आध्यात्मिक अनुभूती अनुभवता आली. सोमवारी 29 जानेवारी हा जन्मोत्सव सोहळ्याचा दुसरा दिवस नित्य धार्मिक विधी काकड आरतीने सुरू झाला. त्या दिवशी संध्याकाळी सुनील पाडगावकर, मळगाव सावंतवाडी यांचा हवा नावा तो सूर हा अभंग व भक्तिगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर धर्मानंद मनोहर नाईक, पेडणे धारगळ पुरस्कृत व रोहिदास परब गोवा व सहकारी प्रस्तुत अभंग भावभक्तिगीत गायनाचा कार्यक्रम सूरनिरागस हो या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. 30 जानेवारीला पांडुरंग ब्रह्मेश्वर गोवा आखाडा प्रस्तुत ययाती देवयानी हे नाटक 2 अंकी नाटक सादर झाले. श्री भालचंद्र महाराज संस्थान कणकवली हे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसोबतच सामाजिक जाणीवेसाठी ओळखले जाते. बुधवारी 31 जानेवारीला सकाळच्या सत्रामध्ये 21 रक्तदात्यांचा संकल्प असलेले भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष सुरेशराव कामत, श्री निवृत्ती धडाम, श्री प्रसाद वरसकर, श्री अनंत सौदागर, श्री विजय केळुसकर, श्री नागेश मुसळे, डॉक्टर विद्याधर तायशेटे, श्री उमेश वाळके, श्री दादा नार्वेकर असे मान्यवर आणि भालचंद्र महाराज संस्थानचे पदाधिकारी, सदस्य तसेच श्री भालचंद्र महाराज भक्त मंडळी आणि उत्स्फूर्त रक्तदाते यावेळी उपस्थित होते. या शिबिराच्या माध्यमातून 120 रक्तदात्यांचा रक्तदान संकल्प संपन्न झाला. रात्री ओम भवानी मित्रमंडळ राठोडे यांचे पौराणिक दशावतारी नाटक सादर झाले. नंतर आला तो 1 फेब्रुवारीचा महत् उत्कंठेचा दिवस. भाविकांसाठी संसार तारक, उद्धारक परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवाचा या दिवशी सकाळी काकड आरती, समाधी पूजा, अभिषेक संपन्न झाले. दुपारी 12 वाजता परमहंस भालचंद्र महाराज जन्म साजरा केला गेला. सुहासिनींनी बाबा भालचंद्र महाराजांच्या बालमूर्तीला पाळण्यात ठेवून झोके दिले. यावेळी भाविक भक्तांच्या कृतार्थतेची अनुभूती आली. भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक श्री विजय केळुसकर यांनी संस्थानच्या वतीने समस्त कणकवली वासियांना व बाबा भालचंद्र महाराजांच्या भाविक भक्तांना संध्याकाळी आयोजित केलेल्या बाबा भालचंद्र महाराजांच्या सवाद्य पालखी मिरवणूक सोहळ्याचे जाहीर आवाहन केले होते. सायंकाळी 6 वाजता ही पालखी मिरवणूक उंट, घोडे व वारकरी मंडळींसह सुरू झाली. शहरातील तेलियाळी येथील सुदर्शन रिक्षा मंडळ, बाजारपेठेतील महापुरुष मंडळ रिक्षा संघटना, आप्पासाहेब पटवर्धन चौक मित्रमंडळ, माऊली मित्रमंडळ तसेच इतर अनेक मंडळांनी पालखी मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पपहार तसेच चहा नाश्त्याची सोय केली होती. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा सुबक अशी रांगोळी काढली होती. मनोहारी अशी रोषणाही करण्यात आली होती. अनेक मंडळांनी परमहंस भालचंद्र महाराजांच्या जीवनावरील देखावेही पालखी मिरवणुकीच्या मार्गावर चौकात उभारले होते. त्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरणच आध्यात्मिक भक्तिमय झाले होते. प्रचंड गर्दी व भक्तीचा एक महासागर यावेळी कणकवली वासियांनी अनुभवला. भव्य मिरवणुकीत आणि या संपूर्ण सोहळ्याला देश विदेशातील भाविक भक्तांची उपस्थिती होती. रात्री 12 वाजता लोकराजा बाबी कलिंगण प्रस्तुत व संचालक श्री सिद्धेश कलिंगण यांचे श्री कलेश्वर नाट्य मंडळ नेरूर यांचे महान पौराणिक ट्रिक्सिन्स सहितचे दशावतारी नाटक व्यंकटेश पद्मावती सादर झाले. असा हा भरगच्च सोहळा परमहंस भालचंद्र माऊलीच्या जन्मोत्सवाचा 2024चा समस्त भाविकांच्या कृतकृत्यतेचा